नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे मुनिराज, तुमच्या चरणांचे दर्शन झाल्याने आज आमचे सर्व पुण्य सफल झाले. आता आपण जेथे कोणत्याही मुनीला त्रास होणार नाही, कारण ज्यांच्यामुळे मुनी व तपस्वी यांना त्रास होतो ते राजे अग्निशिवायच आपल्या दुष्टकर्मामुळे जळून भस्म होतात. ब्राह्मणांचा संतोष हा सर्व मांगल्याचे मूळ आहे आणि ब्राह्मणांचा क्रोध कोट्यवधी कुलांना भस्म करून टाकतो. असा विचार करून असे स्थान सांगा की मी, लक्ष्मण व सीता यांच्यासह तेथे राहू शकेन. तेथे सुंदर पाने व गवताची कुटी बनवून हे दयाळू काही दिवस आम्ही तेथे राहू शकू. श्रीरामांची सहज सरळ वाणी ऐकून ज्ञानी मुनी वाल्मिकी म्हणाले, धन्य धन्य ते रघुकुलाचे ध्वजस्वरूप. तुम्ही असे का बरे म्हणणार नाही? तुम्ही सदैव वेदांच्या मर्यादेचे पालन करता. हे राम, तुम्ही वेदांच्या मर्यादेचे रक्षक करणारे जगदीश्वर आहात व तुमची स्वरूपभूत माया सीता आहे. जी कृपेचे भांडार असलेली सीतादेवी तुमचा कल पाहून जगाचे सृजन, पालन व संहार करते. जो 1000 मस्तकांचा सर्पांचा स्वामी आणि शिरावर पृथ्वीला धारण करणारा आहे, तोच चराचराचा स्वामी शेष हा लक्ष्मण आहे. देवांचे कार्य करण्यासाठी राजाचे शरीर धारण करून दुष्ट राक्षसांच्या सेनेचा नाश करण्यासाठी तुम्ही निघाला आहात. हे राम, तुमचे स्वरूप वाणीला अगोचर, बुद्धीच्या पलीकडे, अव्यक्त, अकथनीय आणि अपार आहे. वेद नित्य नेती म्हणून त्याचे वर्णन करतात. हे राम, जगत हे दृश्य आहे आणि तुम्ही त्याचे द्रष्टे आहात. तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनाही नाचविणारे आहात. ते सुद्धा तुमचे रहस्य जाणत नाहीत, तर दुसरा कोण तुम्हाला जाणणारा आहे काय? तोच तुम्हाला जाणतो, ज्याला तुम्ही जाणवून देता आणि जाणताच तो तुमचे स्वरूप बनून जातो. हे रघुनंदना, हे भक्तांचे हृदय शीतल करणाऱ्या चंदना, तुमच्या कृपेमुळेच भक्त तुम्हाला जाणू शकतात. तुमचा देह चिदानंदमय आहे. तो प्रकृतीजन्य पंचमहाभूतांनी बनलेला आहे व कर्मबंधनयुक्त त्रिदेहविशिष्ट माईक नव्हे. शिवाय तो उत्पत्ती, नाश, वृद्धी, क्षय इत्यादी सर्व विकारांनी रहित आहे. हे रहस्य अधिकारी पुरुषच जाणतात. तुम्ही देव आणि संतांच्या कार्यासाठी दिव्य नर शरीर धारण केले आहे आणि प्राकृत राजांप्रमाणे बोलत व वागत आहात. हे राम, तुमचे चरित्र पाहून व ऐकून मूर्ख लोकांना मोह पडतो व ज्ञानी जन सुखी होतात. तुम्ही जे बोलता व करता ते सर्व सत्यच असते, कारण जसे सोंग घ्यावे तसेच नाचायलाही हवे ना. तुम्ही मला विचारले मी कुठे राहू, परंतु मला हे विचारताना संकोच वाटतो की जिथे तुम्ही नाही आहात ते स्थान तरी सांगा, मग मी तुम्हाला राहण्यासाठी स्थान दाखवितो. मुनींचे हे प्रेमरसाने भरलेले शब्द ऐकून श्रीरामांनी रहस्य उघड होईल म्हणून संकोचाने स्मितहास्य केले. वाल्मिकी हसून अमृतरसाने ओथंबलेल्या मधुर वाणीने म्हणाले, हे प्रभो, ऐका. आता मी सांगतो. तेथे तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह निवास करा. ज्यांचे समुद्राप्रमाणे कान तुमच्या सुंदर कथारूपी अनेक सुंदर नद्यांनी निरंतर भरत असतात, तरीही पूर्णपणे तृप्त होत नाहीत. ज्यांची हृदये ही सुंदर घरे आहेत आणि ज्यांनी आपले नेत्र चातक बनवलेले आहेत, जे तुमच्या दर्शनरूपी मेघासाठी सदा आसुसलेले असतात, तसेच जे मोठमोठ्या नद्या, समुद्र, सरोवर यांना तुच्छ मानून तुमच्या सौंदर्यरूपी मेघाच्या एका थेंबाने सुखी होतात. हे रघुनाथ, त्या लोकांच्या हृदयरूपी सुखदायक भवनांमध्ये तुम्ही लक्ष्मण व सीतेसह निवास करा. तुमच्या कीर्तिरूपी निर्मल मानस सरोवरामध्ये ज्याची जीभ ही हंसी बनून तुमच्या गुणसमूहरूपी मोत्यांचे सेवन करते, हे राम, तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. ज्यांची नासिका, हे प्रभू, तुमच्या पवित्र व सुगंधित पुष्पादी सुंदर प्रसाद नित्य आदराने ग्रहण करते आणि जे तुम्हाला अर्पण करून भोजन करतात, तसेच तुमचा प्रसाद समजून वस्त्राभूषणे धारण करतात. ज्यांचे मस्तक देव, गुरु आणि ब्राह्मण यांना पाहून नम्रतेने व प्रेमाने झुकते. ज्यांचे हात नित्य हे श्रीराम तुमच्या चरणांची पूजा करतात आणि ज्यांच्या हृदयात हे श्रीराम तुमचाच भरवसा आहे, दुसरा नाही.
तसेच ज्यांचे चरण श्रीराम तुमच्या तीर्थांकडे ओढले जातात, हे राम तुम्ही त्यांच्या मनामध्ये निवास करा. जे नित्य तुमचा मंत्रराज जपतात आणि परिवारासह तुमची पूजा करतात, जे अनेक प्रकारचे तर्पण व हवन करतात आणि ब्राह्मणांना भोजन घालून पुष्कळ दाने देतात, तसेच जे गुरूंना मनात तुमच्याहून अधिक मोठा मानून सर्व भावाने सन्मान करून त्यांची सेवा करतात आणि ही सर्व कर्मे करून या सर्वांचे फल म्हणून हेच मागतात की श्रीरामांच्या चरणी आमचे प्रेम राहो, त्या लोकांच्या मनमंदिरात सीता व रघुकुलाला आनंदित करणारे तुम्ही दोघे निवास करा. ज्यांना काम, क्रोध, मद, अभिमान आणि मोह नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, प्रीती, द्वेष नाही आणि कपट, दंभ व मायाही नाही, हे रघुराज तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. जे सर्वांचे प्रिय आहेत आणि सर्वांचे हित करणारे आहेत, ज्यांना दुःख, सुख व प्रशंसा आणि निंदा हे सर्व समान वाटते, जे विचारपूर्वक सत्य व प्रिय बोलतात आणि जे जागेपणी व झोपेत तुम्हालाच शरण आलेले असतात, तुम्हाला सोडून ज्यांना दुसरा कोणताही आश्रय नाही, हे रामा तुम्ही त्यांच्या हृदयात निवास करा. जे परस्त्रीला माते समान मानतात आणि परक्याचे धन ज्यांना विषापेक्षाही भयंकर विष वाटते, ज्यांना दुसऱ्याची संपत्ती पाहून आनंद वाटतो आणि दुसऱ्यांची विपत्ती पाहून ज्यांना विशेष करून दुःख होते, आणि हे राम ज्यांना तुम्ही प्राणांसमान प्रिय आहात, त्यांचे मन तुम्हाला राहण्याजोगे पवित्र भवन आहे. हे तात ज्यांचे स्वामी, सखा, पिता, माता आणि गुरु सर्व काही तुम्हीच आहात, त्यांच्या मनरूपी मंदिरात सीतेसह तुम्ही दोघे बंधू निवास करा. आजच्यासाठी धन्यवाद.